नमस्कार. आपण अशा एका संतांबद्दल बोलणार आहोत ज्यांची कहाणी त्यांच्या जन्मापासून नाही तर त्यांच्या नावाने होणाऱ्या एका प्रचंड मोठ्या उत्सवापासून सुरू होते. हो, आपण बोलतोय महाराष्ट्राच्या मातीतल्या एका अशा श्रद्धेबद्दल. चला तर मग संत बाळूमामांच्या या अद्भुत जगात डोकावून पाहूया. बाळूमामाच्या नावानं चांगभलं हा फक्त एक नारा नाहीये, हा तर आदमापूरच्या हवेत घुमणारा एक मंत्र आहे. लाखो लोक जेव्हा एका सुरात हे बोलतात ना, तेव्हा अक्षरशः श्रद्धेचा महासागर उसळतो. आणि विचार करा, वार्षिक भंडारा उत्सवात तर सगळं वातावरण पिवळं होऊन जातं आणि फक्त हाच आवाज कानावर पडत राहतो. तर हाच तो सोहळा, आदामपूरचा प्रसिद्ध भंडारा उत्सव. इथे भक्तीचा जणू महापूर येतो. उत्साह तर एवढा असतो की विचारायची सोय नाही. आणि श्रद्धा तर एका मोठ्या नदीसारखी वाहत असते आणि प्रत्येकाला आपल्यात सामावून घेते. किती लोक येत असतील असं वाटतं? आकडा ऐकलात ना तर थक्क व्हाल. 10 लाख. हो, खरंय, 10 लाखांपेक्षा जास्त लोक. आणि हे फक्त महाराष्ट्रातून नाही तर कर्नाटक आणि अगदी सीमेपलीकडूनही येतात. सगळे एका श्रद्धेच्या धाग्याने इथे ओढले येतात. ही गर्दीच सांगते की हा उत्सव किती मोठा आहे आणि बाळूमामांवर लोकांचा विश्वास किती घट्ट आहे. या उत्सवाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि खरं तर आत्मा म्हणता येईल असा एक विधी आहे, भाकणूक. म्हणजे काय तर ही आहे वार्षिक भविष्यवाणी. विचार करा, पहाटेची ती शांत वेळ, सगळं गाव श्वास रोखून ऐकतंय आणि मग येणाऱ्या वर्षाचं भविष्य सांगितलं जातं. पाऊस पाणी कसं असेल, पिकांचं काय. खास करून शेतकरी आणि धनगर समाजासाठी तर हे शब्द म्हणजे फक्त भविष्यवाणी नसते, तर त्यांच्या वर्षभराच्या कष्टाची दिशा ठरवणारे असतात. इथे ना प्रत्येक क्षण म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. सकाळची आरती आणि अभिषेक, मग बाळूमामांच्या त्या पवित्र मेंढ्यांच्या कळपाची पूजा, त्यानंतर ढोलताशांच्या गजरात निघणारी ती भव्य पालखी आणि सगळीकडे पिवळ्या भंडायाची उधळण. काय वातावरण असेल. आणि या सगळ्यानंतर हजारो लोक एकत्र बसून महाप्रसादाचा लाभ घेतात. म्हणजे एक वेगळंच चैतन्य असतं तिथे. पण एक प्रश्न मनात येतोच की ज्या एका व्यक्तीसाठी एवढा भक्तीचा महासागर उसळतो, ते साधे मेंढपाळ होते तरी कोण? नक्की काय होतं त्यांच्यात असं की आजही लाखो लोक त्यांच्या नावाने एकत्र येतात? चला, आता या उत्सवाच्या पल्याड जाऊ आणि थेट बाळूमामांना जाणून घेऊया. तर त्यांची गोष्ट सुरू होते एका साध्या मातीच्या घरातून. परिस्थिती गरिबीची होती, पण तिथेच एका दैवी प्रकाशाचा जन्म झाला होता. त्यांच्या आयुष्यावर एक नजर टाकूया. बघा, 1892 मध्ये त्यांचा जन्म झाला. 1932 साली त्यांनीच या भंडारा उत्सवाची सुरुवात केली, जो आजही तेवढाच उत्साहात साजरा होतो. आणि 1966 मध्ये त्यांनी आदमापूर येथे समाधी घेतली. पण त्यांचा वारसा तो आजही जिवंत आहे. तर तारीख होती 3 ऑक्टोबर 1892. गाव होतं अक्कोळ, जे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आहे. मायप्पा आणि सुंदरा एका सामान्य धनगर कुटुंबात बाळाप्पांचा जन्म झाला. घरात परिस्थिती तशी बेताचीच, पण संस्कारांची मात्र श्रीमंती होती. त्यांचं सगळं बालपण गेलं ते मेंढ्यांच्या सहवासात आणि निसर्गाच्या सान्निध्यात. लहानपणापासूनच बाळाप्पा जरा वेगळेच होते. म्हणजे बघा ना, जिथे बाकीची मुलं खेळण्यात, दंगामस्ती करण्यात रमलेली असायची, तिथे हे शांतपणे बसून राहायचे. कधी तासनतास आभाळाकडे बघत, तर कधी डोळे मिटून जणू काही ध्यानच करत. हाच त्यांचा शांत आणि एकांतप्रिय स्वभाव त्यांच्या वेगळेपणाची पहिली ओळख होती. आणि हे वेगळेपण गावातल्या जुन्या जाणत्या लोकांच्या नजरेतून सुटलं नव्हतं. ते एकमेकांना म्हणायचे, हा पोरा साधा नाही रे, त्याच्या डोळ्यात बघा एक वेगळंच स्टेज दिसतंय. म्हणजे त्यांच्यातला तो दैवी अंश लहानपणापासूनच लोकांना जाणवत होता. मग प्रश्न असा येतो की हा शांत, एकटा राहणारा मुलगा लाखो लोकांचा आध्यात्मिक गुरु कसा बनला? कसा सुरू झाला त्यांचा हा संतत्वाचा प्रवास? चला पाहूया. त्यांच्या आयुष्यात ना 3 महत्त्वाचे टप्पे आले, ज्यांनी सगळं बदलून टाकलं. पहिला म्हणजे जेव्हा त्यांनी 2 तहानलेल्या साधूंना विहिरीतून पाणी काढून दिलं. त्या साधूंनी त्यांना वाचासिद्धी आणि कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. दुसरा टप्पा होता जेव्हा त्यांनी मेंढ्या राखायला सुरुवात केली आणि बघता बघता त्यांचा कळप हजारो मेंढ्यांचा झाला. आणि तिसरा, जेव्हा त्यांना मुळे महाराजांना आपलं गुरु मानण्याचा दैवी संकेत मिळाला. लोक त्यांना संत मानू लागले होते, पण त्यांचं जगणं ते शेवटपर्यंत एका साध्या धनगरासारखंच राहिलं. साधा शर्ट, धोतर, डोक्यावर लाल फेटा, खांद्यावर एक घुंगडी आणि पायात कोल्हापुरी चप्पल. बस. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता आपलं आयुष्य त्यांनी आपल्या कळपासोबत उघड्यावरच काढलं. चला, आता वळूया त्या कथांकडे, ज्या पिढ्यानपिढ्या लोक मोठ्या श्रद्धेनं एकमेकांना सांगतायत. ह्या आहेत बाळूमामांच्या चमत्कारांच्या कथा, ज्या त्यांच्या दैवी शक्तीचं प्रतीक मानल्या जातात. तुम्ही ऐकाल तर
त्यांच्या दैवी मदतीच्या असंख्य कथा आहेत. कोणी सांगतं की मामांनी त्यांना मरणाच्या दारातून परत आणलं, तर कोणाचा अनुभव आहे की त्यांच्यामुळे मोठं संकट टळलं. याच कथांनी, याच अनुभवांनी बाळूमामांना सामान्य माणसाच्या मनात आपला संत म्हणून जागा दिली. मग लोक नेमक्या कोणत्या गोष्टींसाठी त्यांच्याकडे जायचे? तर बघा, सगळ्यात जास्त मदत मागितली जायची ती आजारपणात, त्यानंतर मोठमोठी संकटं टाळण्यासाठी. आणि शेतकऱ्यांची तर एक खास श्रद्धा होती की मामांच्या मेंढ्या ज्या शेतात बसतील ना, त्या शेतात पीक भरभरून येणारच, असा त्यांचा विश्वास होता. बाळूमामांनी कधी अवघड भाषेत मोठमोठी प्रवचनं वगैरे दिली नाहीत. त्यांची शिकवण अगदी त्यांच्यासारखीच साधी आणि सोपी होती. देवावर श्रद्धा ठेवा, प्रामाणिकपणे जगा, गरिबांना मदत करा आणि कोणालाही त्रास देऊ नका. बस, इतकं सरळ त्यांचं तत्वज्ञान होतं. आणि त्यांचं एक वाक्य तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सार सांगून जातं. सरळ जगा, देव आपोआप मदत करतो. म्हणजे जर तुम्ही प्रामाणिकपणे आणि सरळ मार्गी जीवन जगलात तर देव तुमची मदत करायला येतोच येतो. हा त्यांचा ठाम विश्वास होता. बाळूमामांनी जरी आपला देह ठेवला असला तरी त्यांचा प्रभाव आजही वाढतच चालला आहे. कसा टिकून आहे हा वारसा आणि काय आहे त्यामागचं कारण, पाहूया. त्यांचं व्यक्तिमत्व खूप प्रभावी होतं. साधारण 5.6 फूट उंची, रुंद कपाळ आणि एकदम भेदक नजर. ते मराठी आणि कन्नड दोन्ही भाषा अगदी अस्खलितपणे बोलायचे. आणि असंही म्हणतात की त्यांच्या उपस्थितीत जंगली प्राणीसुद्धा शांत व्हायचे. आणि मग तो दिवस आला, 4 सप्टेंबर 1966. वयाच्या 74व्या वर्षी बाळूमामांनी स्वेच्छेने आपला देह ठेवला. पण त्यांचे भक्त ह्याला मृत्यू मानत नाहीत. ते म्हणतात की मामांनी महासमाधी घेतली. त्यांचा विश्वास आहे की मामा एका दैवी प्रकाशात विलीन झाले आणि आजही ते आपल्या भक्तांचं रक्षण करतात. शेवटी एका भक्ताचं हे वाक्य कदाचित सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, मामा देव होते की नव्हते हे देव जाणे, पण त्यांनी आमचं आयुष्य बदललं. खरंच, यापेक्षा मोठा चमत्कार अजून काय असू शकतो? आणि म्हणूनच हा एक प्रश्न कायम राहतो. बाळूमामा हे देव बनलेले एक माणूस होते की मुळातच माणूस म्हणून जगणारा एक दैवी अंश होते? अर्थात ह्याचं उत्तर तर्काने नाही, तर प्रत्येकाच्या श्रद्धेतच सापडतं. 1966 साली त्यांनी समाधी घेतली, पण खरं तर त्यानंतर बाळूमामांचा प्रभाव कमी होण्याऐवजी तो उलट वाढतच गेला. त्यांची शिकवण आजही तितकीच जिवंत आहे. त्यांचं आयुष्य होतं 74 वर्षांचं आणि या काळात त्यांनी एक असा आध्यात्मिक पाया रचला जो इतका भक्कम आहे की तो आजही लाखो लोकांना आधार देतोय, त्यांना योग्य मार्ग दाखवतोय. आणि मला वाटतं हेच त्यांच्या वारशाचं खरं सार आहे. बघा, एकीकडे ते होते अकोळचे एक साधे मेंढपाळ आणि दुसरीकडे लाखो भक्तांसाठी ते होते एक दैवी विभूती, एक संत. काहींसाठी तर प्रत्यक्ष शिवाचा अंश. हे जे साधं माणूसपण आणि देवत्व यांचा जो संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात होता ना, तोच त्यांच्या महानतेची खरी ओळख आहे. आपण नेहमी म्हणतो की देव दिसत नाही, पण कधीकधी तो माणसाच्या रूपात येतो. आणि बाळूमामांच्या भक्तांसाठी ते याच विचाराचा चालतं बोलतं जिवंत प्रतीक होते. साध्या माणसाच्या रूपात आलेलं देवत्व. आणि म्हणूनच आज आदमापूरमधलं त्यांचं समाधीस्थळ हे एक मोठं तीर्थक्षेत्र बनलं आहे. त्यांनी गरिबांसाठी सुरू केलेला तो भंडारा उत्सव आजही त्याच श्रद्धेनं सुरू आहे. त्यांची संपूर्ण कथा आपल्याला एकच संदेश देते की साधेपणातच खरी श्रद्धा आणि शक्ती आहे. आणि म्हणूनच हा जयघोष आजही आसमंतात घुमतो. हा जयघोष आपल्याला त्या साध्या मेंढपाळाच्या चिरंतन शक्तीची आठवण करून देतो आणि हा संदेश देतो की देवत्व शोधायला कुठे दूर जायची गरज नाही, ते आपल्यातल्या साधेपणातच दडलेलं असतं. बाळूमामाच्या नावानं चांगभलं. मित्रांनो, कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचे विचार, तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहत आहे.